नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा काय होतं, गव्हाच्या पिठाची पुरणपोळी लाटताना पुढे सरकत नाही किंवा फुगत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप केली की थोड्या वेळाने थंड झाली की कडक होते. असं होऊ नये म्हणून आपण खूप साऱ्या इथे स्टीप बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठी लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. तर चला, कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे वळूया. तर इथे 1 वाटी मी चण्याची डाळ घेतलेली. तुम्ही किती लोकांसाठी पुरणपोळी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही इथे चण्याची डाळ घेऊ शकता. तर 1 वाटी चण्याची डाळ मी इथे घेतलेली. वाटीने माप घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला गूळ किंवा साखर त्यामध्ये घालण्याचा अंदाज येतो. डाळ काय करायची आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि डाळ कुकरला आपण शिजवून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, एकदम बारीक मऊसूद अशी डाळ शिजली जाते. पुरणपोळीला चांगला कलर येण्यासाठी एकदम चिमूटभर अशी मी हळद यामध्ये घातलेली आहे. 1 पळी तेल घातलेले आहे आणि गरम असं पाणी आपल्याला डाळीमध्ये घालून अगदी 6 ते 7 शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची. डाळ आपण इथे शिजायला लावली आहे, तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवताना आपल्याला इथे काय करायचं आहे, तर एका वाटीने गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं. आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मैदा घातलेला आहे. इथे मी गव्हाचं पीठ किती घेतलेलं आहे, 2 वाट्या घेतलेले आहे. त्यासाठी त्याच वाटीने अर्धा वाटी मैद्याचं पीठ घालायचं. जर तुम्ही 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी मैद्याचं पीठ घालायचं. असं त्याचं प्रमाण इथे ठरवायचं. थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, त्यामुळे पिवळसर अशी पुरणपोळी येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक असते. पीठ गव्हाचं असलं तर काय करायचं, चपातीचं पीठ जे आपण मळतो ते असं घट्ट मळत असतो, पण पुरणपोळीसाठी मळताना मात्र पीठ सैलसर मळायचं. आणि मळताना आपल्याला त्यामध्ये 1 पळीभर तेल घालायचं आणि असं लुसलुशीत ताणतं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं. पीठ मळलं की झाकण ठेवायचं आणि अर्धा तासभर पीठ चांगलं भिजायला सोडून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे पुरणाची तयारी करून घेणार आहे. डाळ आपली चांगली मऊसूद अशी गळेपर्यंत इथे शिजलेली. आता काय करायचं आहे, 1 चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला डाळ निथळून म्हणजेच वेळवून घ्यायची. वेळवून घ्यायचं, पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं डाळीमधलं. आणि एका आपल्याला कढईमध्ये मी ही डाळ घालून घेतलेली आहे. तुम्हाला पुरण कशामध्ये शिजवायचं आहे त्यामध्ये तुम्ही डाळ घालून घ्यायची. आणि मग काय करायचं आहे, मॅचर घ्यायचा आणि मॅचरने किंवा तांब्याने डाळ आपल्याला इथे हटून घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ घेतली हटून तर अगदी वाटायची सुद्धा गरज पडणार आहे. आता साखर आणि गूळ इथे आपण किती घातलेले आहे, 1 वाटी आपण डाळ घेतली होती, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं प्रमाण ठेवायचं. पुरणपोळी शक्यतो गोड असते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर आणि गूळ कमी कमी घातलं तरी चालेल. आता तुम्ही नुसतं इथे गूळ पण घालू शकता किंवा कोणाला साखरेची आवडत असेल तर कोणी नुसती साखरही घालू शकता. पण मी इथे गूळ आणि साखर एकत्र घालून पुरण आपल्याला एकदम गॅसवरती कोरडं करून घ्यायचं. आता तुम्ही सारखं पुरण हलवत असाल तर गॅस मोठा ठेवायचा. सारखं तुम्ही हलवणार नसाल तर गॅस मिडियम ठेवून पुरण एकदम सुक्कं करून घ्यायचं. आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला चाळणीतून पुरण इथे वाटून घ्यायचं. चाळणीतून पुरण वाटल्यामुळे काय होतं, पुरण मोकळं सुटसुटीत होतं, चिकट अजिबात होत नाही. असं मोकळं सुटसुटीत पुरण आपल्याला इथे करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पुरण आहे ना, पुरणपोळीत लाटताना कडेपर्यंत पसरतं आणि चांगली पुरणपोळी टम फुगते. चिकट जर तुम्ही पुरण केलं तर कडेपर्यंत ते पसरत नाही आणि पुरणपोळी फुगत अजिबात नाही. त्यामुळे काय करायचं आहे, पुरण एकदम मोकळं सुटसुटीत असं आपल्याला इथे चाळणीतून वाटून घ्यायचं आहे. आता पुरण आपलं इथे वाटून तयार झालेलं आहे.
पीठ तुम्ही बघू शकता इथे किती मऊ लुसलुशीत झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ एकदम पातळ झालेले भिजल्याच्या नंतर. गव्हाचं पीठ अशा पद्धतीने इथे तुम्ही पुरणपोळीसाठी मळून घ्यायचं. अजिबात चपातीला मळतोय तसं घट्ट अजिबात मळायचं नाही, तर एकदम लुसलुशीत असं तांत पीठ इथे मळायचं. परत एकदा एक पळी तेल घातलं, पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. जितकं तुम्ही गव्हाचं पीठ मळाल तितकं ते पीठ हलकं होतं आणि पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होते. दुधामध्ये घालून लगेच तोंडात टाकली तर पटकन ती विरघळली जाते. त्यानंतर आपल्याला इथे उंडा बनवून घ्यायचा. आता उंडा कसा बनवायचा आहे, तुम्ही जेवढं पीठ घेणार आहे त्याच्या डब्बल पुरण घालायचं. गुबगुबीत असं पुरण घालून पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची. आता इथे गव्हाचं पीठ असल्यामुळे शक्यतो पुरणपोळी फुटत नाही, पण पुरणपोळी लाटताना आपली पुरणपोळी पुढे सरकत नाही. तर ह्या वेळेस काय करायचं, अशा वेळेस पुरणपोळी लाटताना पिठी आपण गव्हाची न वापरता मैद्याची किंवा तांदळाच्या पिठाची पेठी आपल्याला इथे वापरायची. त्यामुळे काय होतं, पुरणपोळी लाटताना पटकन ती पुढं सरकली जाते आणि गोल गरगरीत अशी ती लाटली जाते. दुसरी गोष्ट काय करायची आहे, पुरणपोळी लाटताना कडेने पातळ लाटायची आणि मग मधी लाटायची, म्हणजे पुरणपोळी फुटत नाही आणि पुरण जे असतं ते कडेपर्यंत पसरतं. मीडियम गॅसवरती आपला तवा मीडियम तापून घ्यायचा. जास्त कडक असा तवा तापवायचा नाही, नाहीतर पुरणपोळी करपली जाते, जळते आणि चिटकून बसते. बघू शकता एकदम एकूण तर एक अशी आपली पुरणपोळी इथे फुगतीये. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पुरणपोळी आपण तव्यावरती घातली की लगेच गवळी गवळी असतानाच उलटायची. तुमच्या आवडीनुसार तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता आणि छान अशी खरपूस हलकेसे डाग पडेपर्यंत खरपूस अशी पुरणपोळी इथे भाजून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी बनवायची, ही साधी सोपी आणि कुणालाही जमेल अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपण इथे पुरणपोळी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटणार आहे. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. एकदम मऊ लुसलुशीत अशी गव्हाची पुरणपोळी आपली इथे बनवून तयार झालेली आहे.